तर बघा मित्रांनो, आता आईने रेसिपी करायला लावली आहे आता गवार. आणि आज तुम्हाला आम्ही काहीतरी वेगळी रेसिपी दाखवू. काय काय तर काय काय टाकणार आहेस गवार मध्ये? खारा टाकन. तर आईने जत्रेतून खारा आणलाय तर खारा टाकणार आहे ना. तर आता गवार मोडून घे. तर आम्ही गवार गेलेलो होतो खुडायला, तर तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच. तर बघा गवार खुडून लास्टचा खुड आमचा झाला हा लास्टचा. आता गवार बाबूना तो लागलाय खुडायला ना. साक्षी लागले खुर्चीत पाय हलवाय. तर चला आता आईला गवार मोडून घेऊ दे, मग परत भेटू थोड्या बाबू काय पण काम करू लागले मला. पण साक्षी नाही काम करत नाही. साक्षीला सवय नाही ना सॅलड तर अभ्यास करायची सवय. अभ्यासच करत फागते. ठीक आहे. तर चला आता गवार मोडून घ्या. तर दाखव किती गवार मोडली. बघा मित्रांनो, 5 टायमाची भाजी एकदाच मोडली आईने. बाबूनी ती घे मोड बाबूनी मोडली. मीच सांगला का मोड थोडी जास्त जेवण राहत नाही. मीच सांगला मोड मग. बाबू पण म्हणजे काकानी सांगली सा. काकानीच सांगली मोड त्याच्यामुळे. तर चला आता आईला भाजी बनवू दे. खारा ना काय ते. आता आईने लसूण ना कांदा मोडायला लावला, सोलायला. जरा सोडून घेते लसूण पण जरा, मग कांदा कापू. तर पहा आता गवारची भाजी ठरवली चुलीवर. अजून आग पेटली नाही एवढी. पहिली गवार शिजवत ठेवायची ना ग. मग जरा शिजवून झाली का मग बरा होती भाजी. जरा टाकू ना. कडवस पण द्यायचा ना. फुकवा पेटत होती ना तर ती मेहनत झाली. अरे ही भुरकुंडी पण मोप आहे. ते कसं जेवण रांधायला लागणार सॅलडचा. नाही कालदी पोरा आहे कमी नाही खताळा करीत होता. काय कराय काय काही सगळं कवटा आणून त्या हे करला. कोंबड्याची कवटा आणेल ना. सगळी चुरून 3 दड्या ठेवेल ना. चिचोलं भुजेल हवं ना. ते तव्यात पाणी होतेल ना. ते चमच्या घाटून ना हे सगळा त्या हे काला मस्त करून ठेवेल. मनोरात शालता पाहून जीव घाबरला असा. आखा दिस भुकची ना तांदळाची ना त्या दिसून खताळा. चला आता गवार उमू दे, मग भेटू परत. मित्रांनो, आईने एवढा खारा मावरा घेतलेला. आता आम्ही खारा ना गवारची भाजी तुम्हाला दाखवतो कशी करायची. तर थोडाच आणलाय तर थोडा लई दिसतो. तर बघा काय खारा मावरा आणलाय तर कसं बघा. यो ना कोढ्याचा पण मनोरला घ्या गेला ना तर यायचं कोढ. तर बघा मित्रांनो, आता आईने खारा ना गवारची भाजी करायला लावली. किती जाणलास? 200 रुपयाचा. एवढा एवढा स्वस्त? मी जाण महालक्ष्मीला पण गेले तर भासलो. तू पण भासला होता. 200 रुपयाचा. तर मी घ्यायचा होतो ना 400 रुपयाचा. तर 200 रुपयाचा ना. तर बघा मित्रांनो, कापायला लावला आता खारा मावरा. तुम्ही आणता का नाही कमेंट मध्ये सांगा. तर मोनरला वगैरे लई स्वस्त भेटतो काय काय. मोनरला महाग. मोनरला महाग भेटतो खरंच. तर महालक्ष्मीला स्वस्त भेटतो म्हणून आई महालक्ष्मीला जाते. तर जरा बघून कापायला लागतं. नवीन आणलाय ना, सुकवायचं आहे. ओळा जरा तर खराब होतो, किड्या बिड्या पडतात म्हणून सुकवायला लागतं. तिकडे पण ते मिठात ठेवलेलं. सप्ताह बाहेर मी त्याच्या करता मी जाय महालक्ष्मीला गेलो तू ना त्याच्या कामात. त्याच्या कामात गेलो तू तर आमजत ना खुरपजत चिरजत ना. मग काय करत कापजत असं ना. बरच का घसजत ना. त्याला मीठ लावजत ना. थापी लावजत मिठाची. तर आम्ही जायचो पहिले लहान असताना मित्रांनो. आमचं जरा हाल होतं तर आम्ही पहिले तिकडेच जायचो. मावरा वेचाय उत्तनला आम्ही जायचो. मावरा वेचाय वगैरे का मग मावरा बिवरा द्यायचा का सुकून न ठेवायचा. तिकडे आम्ही जंगलात राहायचो भोंगी करून ना ग. जंगलात राहायचा भोंगी करून. मग तिकडे मग राहायचा 1 महिना असा. तर ठीक आहे. चला मित्रांनो, आता कापून घेते मग तुम्हाला दाखवतो परत भाजी करताना. बरोबर ना. तर चला. आता बघा मित्रांनो, टमाटर मिरच्या वगैरे कापून घ्यायला लावल्या आईने परत. तर चला कापून घेऊ दे, मग भाजी टाकताना दाखवू डायरेक्ट.
तर बघा आता उमून झाली पण मस्त पैकी. आता आई त्याच्यात टाकल खारा बिरा काय सगळा ते गवार उमवली का त्यातून कडवट पाणी काढून टाकायचं असतं सगळा, मग तेलावर टाकायची असते बरोबर ना. या परत पाणी टाकशील भाजीत? नाही ना. मग फायनली आता आई भाजी टाकायला लावली आईने. सगळा टमाटर बिमाटर टाकून घेतला, त्यात मला दाखवलं नाही टाकताना. बघा टाकून घेतलाय टमाटर, मिरची, कांदा, लसूण, तेल टाकायला लावला आता वरून. आईची अशी पद्धत आहे. बघा कशी बघते. हा हा काय ना तर त्या खाली टोप आहे ना. बस जास्त नको तेल होतं, जास्त नको तेल टाकू. फार टाकलास टमाटर आहे त्याच्यामुळं आईने थोडा तेल जास्त टाकला असं मला वाटतं, कारण की मी जास्त तेल खात नाही त्याच्यामुळं. उन्हाला पण आहे ना आता त्याच्यामुळे जास्त तेल खात नाही. नको टाकू असं टाका टाका आता राहू दे ना टाकला असतं. तर मित्रांनो काही कारणास्तव जरा खारा ओला होता म्हणून आम्ही कॅन्सल केला. काय काय सुकट टाकला ना, तर खारा आता सुकट टाकला आहे नाही त्याची मुलं. आता आम्ही त्याच्यात बोंबील टाकायला लावलं बरोबर ना. बघा ते कसा सुकला कडक का मग भाजीत पण बरा होता. जरा ओलाच असला का त्या सगळा या होऊन जातो विरत, त्याच्यामुळं सुकट टाकला. आईने तसा ठेवले तर ओलाच होता थोडा थोडा, त्याच्यामुळं आता त्या सुकट टाकला. बघा किती भारी भाजीला कलर आला मस्त. गवार पण शिजले, आता लगेच 5 मिनिटात भाजी होईल ना. तर बघा चला आता भाजी झाली का मग तुम्हाला दाखवू. मग आई मीठ बीठ टाकून घेईल वरून काय सगळं. तर चला तर बघा मित्र हो, आता आईने जेवण वाढायला लावला मस्तपैकी. गवार आणि बोंबील भाजी दाखवू कशी झाली आहे. एक नंबर झाली आहे गवार आणि बोंबील भाजी निर्णय. तर या तुम्ही पण जेवायला. आई भात वाढायला लागले. तुमचे काय भाजी? तुमची काय भाजी? खारा भाजी बुद्धीला. गवार भाजी मस्त ना. यांची काय रे डाळ का काय? तर चला आता जेवण करून घेऊ मस्त. मी पण जेवण करून घेतो. वाढला का या तुम्ही पण जेवायला मित्र हो. मग जेवलू का भेटू ना. असा कोणी पोर पाहिलं मावप्यात जेवताना तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. लगेच बसला साक्षी तर मग पहा. चला जेवला भेटू मग. तर बघा मित्र हो, जरा टोपी काढून ठेवलं जेवत होतं ना. मस्त जेवलो. गवार ना बोंबीलची भाजी. तुम्हाला सांगा जेवायला तुम्ही येत नाही. तुला खारा भिजला तर काही ध्यान तर नाही माझं. तर तोंड लगेच सोल वाटला. आईने खारा खाला तर तोंड सोल वाटला. कसा उन्हाळा खारट पण तो खाना आजी पहिलाच दिसणार खायचा तेव्हा सोल वाटला सर. सवय ना. तर चला मित्रांनो अशा प्रकारे जेवण झालं आमचं. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.